शिरापूर येथील शेतात 1 जानेवारीपासून गांजा लागवड करणार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल पाटील यांची माहिती। जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल पाटील यांनी 16 मे 2019 रोजी शिरापूर येथे चारा छावणी सुरू केली होती। यात त्यांचे 17 ते 18 लाख रुपये देणे झाल्याने आत्मदहन केल्यावर प्रश्न सुटणार नाहीत म्हणून त्यांनी 13 डिसेंबर 2023 रोजी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाच्या ठिकाणी आंदोलन केले होते, परंतु अद्याप प्रश्न न सुटल्याने सोमवार दिनांक 1 जानेवारी 2024 रोजी शिरापूर येथील स्वतःच्या शेतात गांजा लागवड करणार असल्याची माहिती अनिल पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे। नमस्कार, मी अनिल आबाजी पाटील, राहणार शिरापूर, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। आम्ही 16/5/2019 मध्ये शासन मान्यता घेऊन शिरापूरला चारा छावणी सुरू केली होती, परंतु त्या चारा छावणीमध्ये 246 गिरगाय सांभाळल्या म्हणून माझं अद्याप प्रशासनानं चारा छावणीचं बिल दिलेलं नाही। तसेच नियमाप्रमाणे एका पशुपालकाच्या नावानं 5 जनावरं घेण्याची अट होती, ही सुद्धा आम्हाला माहीत आहे। परंतु त्या टायमाला भोसले साहेब आणि सचिन ढोले साहेब प्रांत आणि भोसले साहेब कलेक्टर साहेब होते, त्यांनी मला तोंडी सांगितलं होतं की बाबा या 246 गिरगाई तू सांभाळ, आम्ही विशेष बाब म्हणून ह्याचे बिल देतो। परंतु मी 5 वर्ष झाले याचा पाठपुरावा करतोय, परंतु अद्याप माझी कुठलीही प्रशासनाने दखल घेतली नाही। परंतु मला असं वाटायला लागलं 17-18 लाख रुपये मला देणं आहे, परंतु मला असं वाटायला लागलं की आत्मदहन करावं, परंतु आत्मदहन केल्यानंतर माझे प्रश्न सुटणार नाहीत। महाराष्ट्रात हजारो शेतकऱ्यांनी आत्मदहन केले, त्यांचे काही प्रश्न सुटले नाहीत, त्यांचेच लेकरं बाळं उघड्यावर पडले। मला पोलीस प्रशासन सारखं सांगतं आत्मदहन करून प्रश्न सुटत नाहीत, म्हणून मी 13/12/2023 रोजी नागपूरच्या अधिवेशनाच्या ठिकाणी गेलो। माननीय अनिल पाटील साहेब, मदत व पुनर्वसन मंत्री यांची भेट घेतली, त्यांना मी हात जोडून विनंती केली, सगळं त्यांना समजावून सगळं सांगितलं। त्यांनी सुद्धा मला सांगितलं 8 ते 10 दिवसात तुमचे बिल देऊ, त्यांनी सुद्धा मला तोंडीच सांगितलं। परंतु मी त्या टायमाला त्यांना बोललो, साहेब मला 4 वर्ष झालं माझा पाक घरादाराची राखरांगोळी झालेली आहे, आम्हाला रोज देणेकरी येऊन आमच्या आई बहिणीवर शिव्या देतो, हे मला ऐकू वाटत नाही। म्हणून मी त्यांना सांगितलं जर मला या महिना अखेरपर्यंत जर पैसे नाही दिले तर मी 2 एकर गांजा लावणार आहे असं त्यांना सांगितलं। आताच मी चंद्रकांत दादा पाटील पालकमंत्री यांच्याशी सुद्धा बोललो, परंतु त्यांच्या पेने पालकमंत्र्याकडे फोन दिला नाही। त्यांना सांगितलं मी उद्या गांजा लावणार म्हणजे लावणार, आणि गांजा लावल्यावर मी प्रशासनालाच गांजा विकणार, कुणालाही एक गुंज गांजा विकणार नाही। गांजा लावायची पाळी माझ्यावर प्रशासनाने आणली, उद्या गांजा लावणार म्हणजे लावणार, एवढं बोलतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। प्रशासनाने मला गांजा लावायला परवानगी दिली असं गृहीत धरून उद्या मी गांजा लावणार आहे। ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।